अरे, व्हिडिओच्या सुरुवातीलाच दरवाजा बंद करून निघालो कुठे? निघालो हाफ डे पिकनिकला. नमस्ते सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही एवढी मंडळी, मैत्रिणी मंडळी निघालेलो आहोत. काव्य पण आहे, काव्य रडतीये, काव्याला व्हिडिओमध्ये यायचं आहे म्हणून. आपण सर्व निघालेलो आहोत पुण्यामध्ये. पूर्ण आज पुणे फिरणार आहोत. आता बघूया दिवसभरात पुण्यातली कोणती कोणती ठिकाणं फिरून होत आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा. बाय बाय. सर्व लहान मुलांना घेऊन आम्ही आलेलो आहोत पर्वती पुणे या ठिकाणी फिरण्यासाठी. पुण्यातच राहतो त्यामुळे वन डे ट्रिप नाही, खरं तर हाफ डे ट्रिपच होणार आहे. पर्वतीच्या पायथ्यालाच सुंदर असं महादेवाची पिंड पाहायला मिळते. मुलं तर इझिली चढतीलच, पण बाकी सर्व लेडीज तर दम टाकत निघालेल्या आहेत सुरुवातीलाच. पर्वतीचा चढ थोडाच आहे पण दमछाक करणारा आहे. आज व्हिडिओची कमांड अनन्याने घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओचे सर्व शूटिंग अनन्या करणार आहे असं अनन्या बोललेली आहे. लहान मुलांना घेऊन आलेलो आहोत. वन डे ट्रिप अगदी इझिली होते. पर्वती करून आम्ही पुन्हा गजानन महाराजांच्या मठामध्ये जाणार आहोत. हे पर्वतीच्या पायथ्याशी जनता वसाहत म्हणून वस्ती आहे, जिथे सैराट पिक्चरचं शूटिंग झालेली आहे. अगदीच दमछाक करणारी चढाई आहे. खरं तर निघेपर्यंत 11 वाजलेले आहेत. वर पोचेपर्यंत दुपार होणार आहे, पण उतरताना ऊन कमी होणार आहे. इथे हे ओपन जिम आहे. आपण थंडीच्या दिवसांमध्ये आलेलो आहोत त्याच्यामुळे उन्हाचा त्रास जाणवणार नाहीये. पावसाळ्यात इथलं वातावरण अगदीच सुंदर होतं आणि खरं तर सकाळी लवकर मॉर्निंग वॉकसाठी बरीचशी लोक पर्वतीची टेकडी चढतात. इथे पर्वतीचा इतिहास दिलेला आहे. टेकडी चढण्याआधी नक्कीच इतिहास पण वाचावा. सर्व मुलं अगदीच हळूहळू वर चढत आहेत. दमछाक करणारी चढण आहे. आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आहे. मंदिरात वर आल्यानंतर अगदी समोरच स्नॅक्सची व्यवस्था सुद्धा आहे. स्नॅक्सची, पाण्याची व्यवस्था आहे. आज आम्ही आलो आहोत इतिहासाचा अमूल्य ठेवा जपणाऱ्या अशा ठिकाणी. वर आल्यानंतर गेटमधून आत एंट्री घेतल्यानंतर समोरच आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर पाहावयास मिळते. त्याच्या डाव्या हाताला म्युझियम आहे. आपण आधी पेशवे संग्रहालय पाहायला जाऊयात. तसं पाहायला गेलं तर स्वारगेट पासून पर्वती टेकडी 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि मराठा साम्राज्याच्या असंख्य बऱ्या वाईट घटनांचे साक्षीदार राहिलेल्या पर्वती टेकडीवरील हे पेशवे संग्रहालय. पेशवे संग्रहालयाची उभारणी चित्रकार जयंत खरे यांनी केली आहे आणि आज आम्ही आलो आहोत इतिहासाचा अमूल्य ठेवा जपणाऱ्या अशा ठिकाणी, पर्वती पुणे येथे. पेशवे संग्रहालयात पेशवे काळातील विविध वस्तूंचा संग्रह केलेला आहे. विविध वस्तू वेगवेगळ्या प्रकारे जतन केलेल्या आहेत. संग्रहालयाची वेळ सकाळी 7:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत आहे. पेशवे संग्रहालयाचा प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती 20 रुपये आहे. या संग्रहालयाची विभागणी 3 विभागात केलेली आहे. ते म्हणजे शिवदर्शन कक्ष, देवदेवेश्वर कक्ष आणि पेशवे कक्ष. आम्ही उभे आहोत. समोरचा जो कक्ष आहे तो शिवदर्शन कक्ष आहे. शिवकालीन महत्त्वाच्या घडामोडी आणि गडकिल्ल्यांची चित्ररूपी माहिती सादर करण्यात आलेली आहे इथे.
पेशवे संग्रहालय ही 2 मजली इमारत असून खालच्या मजल्यावर पेशवेकालीन विविध वस्तू, पेशवेकालीन भांडी, पेशवेकालीन पोशाख, ज्वेलरी, साड्या अशा भरपूर वस्तू पाहावयास मिळतात. आणि वरच्या मजल्यावर विविध प्रकारची नाणी व्यवस्थित जतन केलेली आहेत. युद्धासाठीचे पोशाख सुद्धा जतन केलेले आहेत. आपण लहान मुलांना नक्कीच या ठिकाणी आणलं पाहिजे आणि ही बेसिक माहिती तरी आपण दिलीच पाहिजे मुलांना. या समोरच्या काचेच्या पेटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरीज आहेत, भांडी आहेत, लहान मुलांची खेळणी आहेत, जुने देवारे आहेत आणि पेशवे घराण्यातील वेगवेगळ्या व्यक्तींचे छायाचित्र सुद्धा इथे रेखाटलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती सुद्धा इथे फोटो खाली दिलेली आहे. खरं तर हा खूप अमूल्य असा ठेवा आहे, जो आपण आपल्या पुढच्या पिढीला नक्कीच दाखवायला हवा. समोर काचेच्या कपाटात दिसत आहेत त्या पैठणी साड्या. काय सुंदर कला होती तेव्हाही. ही आहे लॉक सिस्टीम. किती आखीव रेखीव सुंदर असे लॉक दिसत आहेत. त्यांच्या चाव्याही तेवढ्याच सुंदर आहेत. सर्व गोष्टींची डिटेलमध्ये माहिती दिलेलीच आहेत, त्यासाठी तुम्ही आवर्जून इथे भेट द्या. पेशवे काळात सामान्य लोक बुद्धिबळ, पट सोंगट्या असे बैठे खेळ खेळत असत. या सर्व गोष्टींची डिटेलमध्ये माहिती इथे दिलेलीच आहे. ही सुंदर अशी भांडी आहेत, समया आहेत, दिवे आहेत. तेव्हा ही कला खूपच सुंदर होती. पाण्याची भांडी आहेत. ही आहे धूळपाटी. पूर्वीच्या काळी पाटी पेन्सिली नव्हत्या. त्या काळी लाकडी फळीवर बारीक रेती पसरवत आणि त्यावर काडीने अक्षरे कोरून गिरवीत असत. आणि हा आहे घोडेस्वाराचा पाण्याचा लोखंडी तुवा. ही सर्व डिटेल्स आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहावयास मिळते. प्रत्येक ठिकाणची कपाटामध्ये व्यवस्थित माहिती दिलेली आहे. पेशवे संग्रहालय ही 2 मजली इमारत आहे आणि वरच्या मजल्यावर विविध प्रकारची नाणी व्यवस्थित जतन केलेली आहेत. आपण आता वरच्या मजल्यावर जात आहोत आणि वरच्या मजल्यावर जाता जाता अगदी जिन्यामध्येच पूर्वीचं पुणे कसं होतं, म्हणजे जुनं पुणे कसं होतं त्या काळचं, याची खूप छान छान पेंटिंग्स, चित्रकला आपल्याला पाहावयास मिळते. या सर्व गोष्टी आपण आपल्या लहान मुलांना आवर्जून दाखवल्या पाहिजेत. वरच्या मजल्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची नाणी पाहावयास मिळतात. शिवकालीन नाणी, पेशवेकालीन नाणी आणि ब्रिटिशकालीन नाणी सुद्धा पाहावयास मिळतात. गणपतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या, लहान मुलांच्या ज्वेलरीज, लेडीजच्या ज्वेलरीज, नथ, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे दागिने सुद्धा पाहायला मिळतात. इथे छान विविध प्रकारची नाणी अगदी व्यवस्थित जतन केलेली आहेत आणि आम्ही लहान मुलांना घेऊन गेलेलो, त्याच्यामुळे खरं तर सर्वच लहान मुलं एक उत्सुकतेने पाहत होते आणि प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती विचारत होते. खूप छान वाटलं. ही ट्रिप खरं तर खूप छान झाली आमची.
पेशवे संग्रहालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ज्वेलरी, कपडे, युद्धासाठीचे पोशाख सुद्धा आपल्याला जतन केलेले दिसतात. पर्वती टेकडीवरील पेशव्यांचा राजवाडा 1995 मध्ये श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी बांधला. या संग्रहालयात मराठा साम्राज्यातील अनेक सुंदर वस्तूंचा संग्रह मांडला आहे. पूर्वीच्या काळातील पालखी व मेना या दृश्यातून तुम्ही पाहू शकता. पेशवे म्युझियम पाहून आल्यानंतर आम्ही गेलो श्री कार्तिक स्वामी मंदिर पाहायला. मंदिराच्या समोरच ही तोफ ठेवलेली दिसली. श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांनी स्थापन केलेले श्री कार्तिक स्वामी मंदिर देखील येथे पाहायला मिळते. या मंदिराची स्थापना 1791 साली झाली होती. या मंदिराचा परिसर देखील अतिशय शांत आहे. या मंदिरामध्ये इतर मंदिराच्या तुलनेत बिलकुलही गर्दी नसते. खूप सुंदर लोकेशन होतं आणि मुलांनीही खूप एन्जॉय केलं. मेन म्हणजे अशा ऐतिहासिक वास्तू मुलांना दाखवल्या याचंही खूप छान समाधान मिळालं. छान लोकेशन असल्यामुळे बरेचसे फोटो काढले, व्हिडिओज काढले, शॉर्ट रील्स काढल्या. हे आहे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी स्थापन केलेले विष्णू नारायण मंदिर. या मंदिरातील मूर्ती अतिशय सुंदर होती. खूप प्रसन्न वाटलं आणि मंदिरामध्ये आत गेल्यानंतर छान खूप थंड वाटलं. मंदिराचा परिसरही अतिशय सुंदर आहे आणि पावसाळ्यातही खूपच छान वातावरण असणार आहे इथलं. नक्की सर्वांनी आवर्जून भेट द्यावी. असं हे ठिकाण आहे पुण्यातलं पर्वती. थोरल्या बाजीराव पेशव्यांचा अश्वारूढ पुतळा नुकताच येथे उभारण्यात आलेला आहे. आपण आल्यानंतर विष्णू नारायण मंदिरात दर्शन घेतलं, पेशवे म्युझियम पाहिलं, श्री कार्तिक स्वामी मंदिरात सुद्धा दर्शन घेतलं. आता आपण आलेलो आहोत देवदेवेश्वर मंदिरामध्ये.
आम्ही आलो आणि नुकतंच कोल्हापूरवरून लहान मुलांची सहल येथे आलेली. खूप छान वाटलं की शाळासुद्धा असे उपक्रम राबवते. हे आहे श्रीमंत नानासाहेब पेशवे स्थापित श्री देवदेवेश्वर मंदिर. या मंदिराची स्थापना 23 एप्रिल 1949 रोजी. समोरच आहे नंदी मंडप. श्रीमंत नानासाहेब पेशवे स्थापित देवदेवेश्वर मंदिरामधून वरील भिंतीवरून पुण्याचा संपूर्ण नजारा पूर्ण दिसत होता, परंतु हल्ली भिंतीवरून जाऊन देत नाहीत. हा आहे पर्वती टेकडीवरून दिसणारा पुण्याचा परिसर. छान सर्व पाहून मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालो आहोत ही टेकडी आता उतरण्यासाठी. उतरताना सुद्धा काळजीपूर्वक उतरावं लागतं. पाय घसरण्याचे चान्सेस जास्त असतात. पर्वती दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालेलो आहोत श्री गजानन महाराज यांच्या मठामध्ये. आणि मठामध्ये आल्यानंतर इथे अनपेक्षित असं श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं आम्हाला दर्शन झालं. खूप छान वाटलं. इथे मंदिरामध्ये छान असं दर्शन झालं. खूप प्रसन्न वाटलं. मंदिरामध्ये अतिशय शांतता होती. समाधानी वाटलं. आणि मठात आल्यानंतर श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड श्री समर्थ चरण पादुका यांचं आम्हाला अनपेक्षित असं दर्शन झालं. खूप छान वाटलं. आजची ही ट्रीप इथेच आम्ही संपवली. पर्वती दर्शन केलं आणि नंतर गजानन महाराजांच्या मठामध्ये आलो. खरं तर 4 वाजताच ही ट्रीप संपली. मग थोडंसं जेवण केलं आणि मग निघालो परतीच्या प्रवासाला. आजची ही छोटीशी वन डे नाही पण हाफ डे ट्रिप तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नेहमीच मस्त रहा आणि व्यस्त रहा.